उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अस्थि कलश आज ठाण्यामध्ये दर्शनासाठी दाखल। राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांचे 6 दिवसापूर्वी बारामती येथे, त्यानंतर त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी बारामती येथे विद्या प्रतिष्ठान मैदानामध्ये लाखो जनसमुदाय जमला होता। मात्र ज्यांना त्यांचे दर्शन घेण्यासाठी जाता आले नाही अशा ठाण्यातील जनसमुदायासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी आज दिनांक 2 जानेवारी रोजी सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास अस्थि कलश ठाण्यामध्ये दाखल झाले असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत अस्थि दर्शन घेता येणार आहे। ठाण्यातील फ्लावर व्हॅली येथे असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पक्ष कार्यालयामध्ये हे अस्थि कलश ठेवले असून ठाणेकर नागरिकांसह राष्ट्रवादीचे आणि इतर कार्यकर्ते देखील अस्थि कलशाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करत असलेले पाहायला मिळत आहेत।